पहिल्या 3 लेक्चरमध्ये आपण नाऊन, प्रोनाऊन, ॲडजेक्टिव्ज आणि वर्ब हे 4 पार्ट्स शिकलो आहोत. आता या 4थ्या लेक्चरमध्ये आपण राहिलेले 4 पार्ट्स म्हणजेच ॲडव्हर्ब, प्रिपोजिशन, कंजंक्शन आणि इंटरजेक्शन हे 4ही पार्ट आपण या 4थ्या लेक्चरमध्ये शिकणार आहोत. तर पुढे जाण्यापूर्वी आपण कोणते कोणते टॉपिक शिकलो? नाऊन, प्रोनाऊन, ॲडजेक्टिव्ह आणि वर्ब याची थोडीशी उजळणी घेऊ. ठीक आहे. तर नाऊनमध्ये आपण त्याची व्याख्या बघितली की आपण एखाद्या वस्तूला सामान्यपणे जे ठेवलेलं नाव असतं त्यांना आपण नाम म्हणतो. एखाद्या वस्तूला, व्यक्तीला, प्राण्याला, पक्षाला, बरोबर. हे जे आपण नावं ठेवलेली असतात त्यांना नाऊन किंवा नाम म्हणतात. त्याचे आपण वेगवेगळे प्रकार पण पाहिले. ते आपण पहिल्या व्हिडिओमध्ये पूर्ण डिटेलमध्ये पाहिले आहेत. जर तुम्ही ते पहिले व्हिडिओ पाहिले नसतील, पहिले 3 व्हिडिओ, तर हे 4ही टॉपिक्स समजण्यासाठी, नाऊन, प्रोनाऊन, ॲडजेक्टिव्ह आणि वर्ब हे 4ही टॉपिक समजण्यासाठी तुम्ही पहिले 3 व्हिडिओ पाहणं गरजेचं आहे, बरोबर. तर नाऊन पहिला आपण प्रोनाऊनची व्याख्या काय होती की नामाऐवजी येणाऱ्या शब्दाला प्रोनाऊन असं म्हणतात, बरोबर. त्याचे पण वेगवेगळे काइंड्स आपण पाहिले. नंतर ॲडजेक्टिव्हची काय डेफिनेशन, तर नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला ॲडजेक्टिव्ज किंवा विशेषण असं म्हणतात, बरोबर. 4था पार्ट पाहिला आपण तो की वर्ब. हा वर्ब म्हणजे काय, तर क्रियापद. वाक्यामध्ये क्रिया दर्शवणारा आणि वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा शब्द कोणता असतो, तर तो असतो वर्ब म्हणजेच क्रियापद. हे 4ही आपण डिटेलमध्ये शिकलो आहोत. आता आपण पुढे जाऊ. पुढचा पार्ट आहे ॲडव्हर्ब. त्यालाच आपण क्रियाविशेषण असं म्हणतो. त्याचे डेफिनेशन काय आहे? ॲन ॲडव्हर्ब इज अ वर्ड दॅट डिस्क्राइब्स अ वर्ब. बरोबर. आपण पूर्वी पाहिलं की जे विशेषण असतं आपलं ॲडजेक्टिव्ह कशाबद्दल माहिती देतं? नाऊनबद्दल, नामाबद्दल विशेष माहिती देतं. तसंच हे ॲडव्हर्ब आहे, हे वर्बबद्दल विशेष माहिती देतं. ठीक आहे. ॲन ॲडव्हर्ब इज अ वर्ड दॅट डिस्क्राईब वर्ब. तर ॲडव्हर्ब काय करतं? वर्बबद्दल विशेष माहिती सांगतं. फॉर एक्झाम्पल पाहू आपण. द हॉर्स रन्स फास्ट. घोडा वेगाने पळतो असं त्याचं मराठीमध्ये ट्रान्सलेशन आहे, बरोबर. आता घोडा वेगाने पळतो, ह्याच्यामध्ये वेगाने जे आहे ते काय आहे? आपलं क्रियाविशेषण आहे. कसा पळतो? तर त्याचं उत्तर काय येतं? वेगाने. द हॉर्स रन्स फास्ट. हे फास्ट जे आहे ते क्रियाविशेषण आहे. द एलिफंट वॉक्स स्लोली. एलिफंट कसा चालतो? तर स्लोली चालतो, खूप सावकाश चालतो. त्यामुळे हे स्लोली आणि फास्ट हे काय करतात? कसा चालतो किंवा कसा पळतो हे क्रियापदाचं वर्णन करतात, बरोबर. कशाला डिस्क्राईब करतात? ते नामाला न करता ते कशाला करतात? क्रियापदाला करतात. त्यामुळे त्यांना क्रियाविशेषण असं म्हणतात. जर नामाबद्दल विशेष माहिती सांगत असतील तर त्यांना काय म्हणतात? ॲडजेक्टिव्ज म्हणतात, बरोबर. तर आपण पुढे त्याचे काइंड्स ऑफ ॲडव्हर्ब्स पाहू. ते कोणते आहेत? पहिला आहे ॲडव्हर्ब ऑफ टाईम, बरोबर. त्याचे एक्झाम्पल आहेत यस्टरडे, टुडे, टुमारो, नाव, एनी टाईम. हे त्याचे एक्झाम्पल आहेत. आता बघा एक्झाम्पल बघा त्याचे. त्याचं वाक्य कसं बनवतं आपण पहा. ही केम लेट. तो उशिरा आला, बरोबर. तो कधी आला? फेन. जेव्हा आपण फेन हा क्वेश्चन विचारतो, फेन हा क्वेश्चन क्रियापदाला विचारतो. फेन ही केम
तर त्याचं आन्सर काय येतं? लेट येतं. तेच काय असतं? आपलं क्रियाविशेषण असतं, किंवा त्याला ॲडव्हर्ब ऑफ टाईम असंही म्हणतात. आता दुसरं एक्झाम्पल पाहू. आय विल कम्प्लीट द वर्क किंवा आय विल कम्प्लीट द होमवर्क टुडे. आता याला जर फेननं प्रश्न विचारला, फेननं, तर काय येईल? फेन विल आय कम्प्लीट द होमवर्क. द आन्सर काय येतं? द आन्सर इज टुडे. बरोबर. त्यामुळे हे काय टुडे किंवा लेट किंवा हे सर्व जे आहेत यस्टरडे, टुडे, टुमॉरो, नाऊ, हे काय आहेत? ॲडवर्ब ऑफ टाईम आहेत. ठीक आहे. आता तसंच ॲडवर्ब ऑफ प्लेस आहे. जर आपण क्रियापदाला फेअरनं प्रश्न विचारला, फेअर, तर त्याचं उत्तर जे येतं ते काय असतं? ॲडवर्ब ऑफ प्लेस असतं. ते कोणते ॲडवर्ब ऑफ प्लेस? हिअर, देअर, फार, नियर, एव्हरीवेअर, हे सर्व काय आहे? ॲडवर्ब ऑफ प्लेस आहे. त्याचं एक एक्झाम्पल बघू. एक्झाम्पल आहे कम हिअर. कम हिअर म्हणजे काय? इकडे ये. ह्या वाक्याचा प्रकार कोणता आहे? कम हिअर. तर हे आहे इम्पेरेटिव्ह सेंटेन्स, आज्ञार्थी वाक्य. इम्पेरेटिव्ह. आपण वाक्याचे प्रकार पुढं पाहणार आहोत, त्याच्यामध्ये तुम्हाला समजून जाईल. कम हिअर. हिअर म्हणजे काय? तर हे प्लेस सांगतं. हिअर, देअर. ॲडवर्ब कम हिअर याच्या वाक्यामध्ये हिअर हे काय आहे? ॲडवर्ब ऑफ प्लेस आहे. ठीक आहे. आता सेकंड एक्झाम्पल आहे रमेश सीटेड नियर मी. रमेश माझ्याजवळ बसलेला आहे. हे जवळ जे आहे ते काय सांगतं? प्लेस सांगतं, प्लेस. त्यामुळे त्याला म्हणतात ॲडवर्ब ऑफ प्लेस. कुठं बसला आहे? वेअर रमेश हॅज सीटेड नियर मी, माझ्या जवळ. त्यामुळे नियर हे काय आहे? ॲडवर्ब ऑफ प्लेस आहे. ठीक आहे. आता तिसरं आहे ॲडवर्ब ऑफ मॅनर. कोणत्या पद्धतीनं? मॅनर म्हणजे काय? तर रीत म्हणजे पद्धत. कोणत्या पद्धतीनं वागतो किंवा कोणत्या पद्धतीनं काम करतो ती पद्धत आहे. आता त्याचे एक्झाम्पल आपण वरचे 2 एक्झाम्पल पाहिलेलेच आहेत. द हॉर्स रन्स फास्ट आणि द एलिफंट वॉक्स स्लोली. ही काय आहे? मॅनर आहे, पद्धत आहे, एक क्रिया करण्याची. बरोबर. तिसरं एक्झाम्पल आहे आय कॅन पास द एक्झाम इझिली. बरोबर. खूप इझिली म्हणजे खूप जास्त कष्ट न घेता मी एक्झाम पास होईल, म्हणजे एक्झाम मला काय जाईल? सोपी जाईल, असा त्याचा अर्थ होतो. आता बाकीचे जे अगोदर आपण असे ॲडवर्बचे बरेच प्रकार आहेत, ते आपण 3 मुख्य प्रकार पाहिले, आणि हे जे राहिलेले आहेत आपण याच्यामध्ये घेतलेले आहेत ऑदरमध्ये. तर ते कोणते आहेत? फुली, ट्वाईस, शुअरली, सर्टनली. बरोबर. त्याचे एक्झाम्पल पण बघू आपण 2. पहिला आहे आय विल कम टू द पिकनिक शुअरली. बरोबर. मी खात्रीनं पिकनिकला येईल. दुसरा आहे आय ब्रश माय टूथ ट्वाईस अ डे. मी दिवसातून दात 2दा घासतो. हे ट्वाईस आणि शुअरली जे आहेत ते काय आहेत? ॲडवर्ब्स आहेत. ठीक आहे. दुसरा जो पार्ट आहे आपला तो आहे प्रिपोजिशन्स, म्हणजेच शब्दयोगी अव्यय. याची व्याख्या काय आहे? तर प्रिपोजिशन इज अ वर्ड which is used before a noun or pronoun to show their relation with the other part of the sentence. म्हणजे शब्दयोगी म्हणजे काय? की असा शब्द जो नाम किंवा सर्वनाम, नाउन किंवा प्रोनाउन यांच्याबरोबर येतो, आणि तो शब्द जो आहे तो इतर वाक्यातील इतर शब्दांशी संबंध जोडतो. बरोबर. तर ह्याचं आपण
एक्झाम्पल पाहू. गणेश लिव्ज इन पुणे. आता इन जे आहे ते प्रिपोजिशन आहे. द बुक इज ऑन द टेबल. टेबलावर बुक आहे. आता हे जे एक्झाम्पल दिलेत ते आपण पुढं प्रत्येक ह्याच्यामध्ये पाहताना आपण पाहू की पुढं आपण डिटेलमध्ये पाहू. आता इन आहे. इन म्हणजे काय? आत. इन द क्लासरूम. आता हे बघा, वर्ग जो आहे द क्लासरूम आहे, त्या क्लासरूमला जोडून आलेलं आहे हे शब्द इन. मराठीमध्ये बघायचं वर्गामध्ये. आता वर्ग जो आहे ते काय नाऊन आहे. आता हे मध्ये जे आहे ते काय आहे, त्याला जोडून आलेलं आहे, त्याला काय म्हणतात? प्रिपोजिशन किंवा शब्दविग्रह म्हणतात. बरोबर. कारमध्ये हे मध्ये जे आहे ते काय आहे? प्रिपोजिशन आहे. इन द कार. इन द मॉर्निंग म्हणतो आपण. हे मॉर्निंग काय आहे? नाऊन आहे. त्याच्या समोर जे आले ते काय? प्रिपोजिशन आले. इन द मॉर्निंग सकाळी, किंवा इन द आफ्टरनून, इन द इव्हिनिंग. बरोबर. पण जर आपल्याला रात्री म्हणायचं असेल तर इन द नाईट असं नाही म्हणू शकत आपण. काय म्हणतो? ॲट नाईट म्हणतो. हे त्याला अपवाद आहे. ॲट नाईट. बरोबर. इन द मॉर्निंग, इन द आफ्टरनून, इन द इव्हिनिंग हे सकाळ, दुपार, संध्याकाळ सांगण्यासाठी. पण रात्री असं सांगण्यासाठी काय वापरतो आपण? ॲट नाईट वापरतो. ॲट. ठीक आहे. तर पुढं आहे इन टू. आता हे इन जे आहे ते ऑलरेडी त्या स्थितीमध्ये किंवा कोणत्या तरी एका प्लेसमध्ये वस्तू किंवा व्यक्ती असण्यासाठी ते इन वापरतात. आता टीचर इन द क्लासरूम. आता टीचर इज इन द क्लासरूम, तेव्हा आपण काय वापरतो? टीचर ऑलरेडी इन आतमध्ये असतात. बरोबर. आता इन आणि इन टूमध्ये काय फरक आहे? तर समजा टीचरने आत क्लासरूममध्ये एंट्री केली तर आपण काय म्हणतो? टीचर एंटर्ड इन टू द क्लासरूम. शिक्षकांनी वर्गामध्ये प्रवेश केला. म्हणजे जेव्हा बाहेरून आत प्रवेश होतो तेव्हा त्याला काय म्हणतात? इन टू म्हणतात. इन टू द क्लासरूम. त्यांनी बाहेरून आतमध्ये प्रवेश केला. बरोबर. पण जेव्हा ते टीचर आतमध्येच असतात तेव्हा काय म्हणतात? टीचर इज इन द क्लासरूम. बरोबर. आता प्रशांत जम्प्ड इन टू द वेल. आता प्रशांत, तुम्ही सैराट पिक्चर बघितला असेल, सैराट मूवी. तर सैराटमध्ये परशा आहे बघा, परशा. तो परशा काय करतो? जिथं आरची विहिरीमध्ये आंघोळ करत असते तिथं काय करतो? विहिरीमध्ये उडी मारतो. तेव्हा विहिरीमध्ये हे बघा इथं आहे परशा आहे. तो काय करतो? पळपळ देतो. ही पायातली चप्पल न काढताच तो काय करतो? विहिरीमध्ये उडी मारतो. कपडे न करता तो जसा पळ देतो तसा काय करतो? विहिरीमध्ये उडी मारतो. बरोबर. आता काय? परशा जम्प्ड इन टू द वेल. म्हणजे तो बाहेरून आतमध्ये जेव्हा जातो किंवा उडी मारतो तेव्हा आपण कोणतं वापरतो? इन टू. जर परशा पहिल्यापासून जर विहिरीमध्ये असता तर आपण काय म्हणलं असतं? प्रशांत इज इन द वेल. तो प्रशांत काय आहे? विहिरीमध्ये आहे. बरोबर आहे. हे इन आणि इन टूमधला फरक आहे. तर आपण पुढे जाऊ. आता दुसरं प्रिपोजिशन आहे फ्रॉम आणि टू. बरोबर. पासून आणि पर्यंत. आता समजा आपण एखाद्या बस स्टॉपवर गेलो, स्वारगेटच्या बस स्टँडवर गेलो तर आपल्याला एखादी बस दिसते. ते बसवर पाटी लिहिलेली असते समोर की ती बस कुठंपर्यंत जाते, पुणे, सोलापूर वगैरे. तर आपण कोणाला विचारलं तर ते काय सांगतात? दिस बस ट्रॅव्हल फ्रॉम पुणे टू सोलापूर. म्हणजे पुण्यापासून बरोबर. पुण्यापासून, हे पासून काय आहे?
शब्दयोगी, शब्दाला जोडून आलं त्यामुळे त्याला शब्दयोगी म्हणतात. फ्रॉम पुणे, पुण्यापासून कुठं सोलापूरपर्यंत. सोलापूरपर्यंत बरोबर. दुसरं एक्झाम्पल आहे हॉलिडेज आर फ्रॉम 5th एप्रिल टू 15th जून 2020. आता हे जर तुम्हाला आता सध्या सुट्ट्या तुमच्या परीक्षा झाल्या असत्या आणि परीक्षा झाल्यानंतर तुम्हाला सूचना सांगितल्या असते की तुम्हाला जे सुट्ट्या आहेत उन्हाळ्याच्या सुट्ट्या त्या कुठून कुठंपर्यंत असतील, फ्रॉम 5th एप्रिल टू 15th जून 2020. ठीक आहे. त्यामुळे फ्रॉम आणि पासून आणि पर्यंत हे काय आहेत, प्रिपोजिशन्स आहेत. आता आहे ॲट. ॲट कधी वापरतात, जेव्हा फॉर एक्झाम्पल पाहू आपण. आय वेकअप ॲट 5 AM. मी सकाळी 5 वाजता उठतो. सध्या तुम्ही 7-8 वाजता उठत असाल, ठीक बरोबर आहे. आय वेकअप ॲट 5 AM. जेव्हा टाईम सांगायचा असतो आपल्याला टाईम, तेव्हा टाईम सांगण्यापूर्वी त्याच्या अगोदर काय वापरतो आपण, कोणतं प्रिपोजिशन वापरतो, तर ॲट वापरतो. तर दुसरं एक्झाम्पल आहे, दुसरं एक्झाम्पल काय आहे, आय लिव्ह ॲट गुजरवाडी इन पुणे. समजा एखादं छोटं प्लेस असेल, ते छोटं प्लेस दाखवण्यापूर्वी आपण ॲट वापरतो. आणि एखादी मोठी सिटी असेल तर त्याच्यापूर्वी काय वापरतो आपण, इन वापरतो. आय लिव्ह ॲट गुजरवाडी इन पुणे. मी पुण्यामधील गुजरवाडी येथे राहतो. बरोबर. पुढे जाऊ आपण. ऑन. ऑन कधी वापरतात, जेव्हा एखादी वस्तू आपण एक पिक्चरच्या माध्यमातून पाहू. द बुक इज ऑन द टेबल. जर एखादी वस्तू एखाद्या दुसऱ्या वस्तूला स्पर्श करून त्याच्यावरती असेल, म्हणजे हे बुक आहे, ते बुक काय टेबलला चिकटून आहे, म्हणजे टेबलला स्पर्श करून ते टेबलावर आहे, तेव्हा काय वापरतो आपण, द बुक इज ऑन द टेबल. दुसरं एक्झाम्पल आहे ही इज सीटेड ऑन द चेअर. म्हणजे काय, तो खुर्चीवर बसलेला आहे. आता बघा, हा माणूस जो आहे तो काय खुर्चीवर बसलेला आहे, तो खुर्चीच्या वर हवेत नाही. म्हणजे जर खुर्चीला स्पर्श करून तो खुर्चीवर बसलेला असेल किंवा पुस्तक जर टेबलला स्पर्श करून टेबलवर असेल, तर तेव्हा आपण काय वापरतो, ऑन हे प्रिपोजिशन वापरतो. द बुक इज ऑन द टेबल. टेबलवर पुस्तक आहे. ही सीटेड ऑन द चेअर. ठीक आहे. तुम्हाला ऑन कधी वापरायचे समजलं असेल. आता ऑन सारखंच दुसरं एक प्रिपोजिशन आहे, ते पाहू आपण. ओव्हर. जेव्हा आता बघा, द ब्रिज इज ओव्हर द रिव्हर. म्हणजे आता रिव्हरवर, आता नदीवर काय आहे, ब्रिज आहे बरोबर. आता नदीमधलं जे पाणी आहे त्या पाण्याला या ब्रिजचा स्पर्श झाला आहे का, नाही. म्हणजे जेव्हा स्पर्श न होता एखादी वस्तू एखाद्या दुसऱ्या वस्तूवर असते, म्हणजेच नदीवर जो ब्रिज आहे तो नदीला स्पर्श करून नाही, नदीच्या पाण्याला स्पर्श करून नाही, त्यामुळे आपण काय वापरतो, द ब्रिज इज ओव्हर द ब्रिज इज ओव्हर द रिव्हर. दुसरं एक्झाम्पल आहे सन केम ओव्हर आवर हेड ॲट 12 PM. सूर्य आपल्या डोक्यावर येतो कधी, ॲट 12 PM. म्हणजे दुपारच्या 12 वाजता सूर्य आपल्या डोक्याच्या वर असतो. बरोबर. डोक्याच्या वर असतो म्हणजे डोक्याला चिटकून असतो का, नाही. तर त्यामुळं
जेव्हा आपल्या डोक्याला स्पर्श न करता एखादी वस्तू आपल्या वर असते किंवा एखाद्या दुसऱ्या वस्तूच्या वर असते तेव्हा ओव्हर वापरतात. आणि एखादी वस्तू दुसऱ्या वस्तूला स्पर्श करून त्याच्यावर असते तेव्हा ऑन वापरतात. या दोन्हीमधला फरक समजून घेतला पाहिजे. ठीक आहे. तर आपण ॲडव्हर्ब आणि प्रिपोजिशन पाहिले. आता नंतरचा पार्ट आहे कंजंक्शन म्हणजेच उभयान्वयी अव्यय. म्हणजे उभयान्वयी अव्यय किंवा कंजंक्शनची डेफिनेशन काय आहे? कंजंक्शन इज अ वर्ड विच जॉईन्स टू ऑर मोर वर्ड्स किंवा सेंटेन्सेस टुगेदर. म्हणजे दोनपेक्षा जास्त शब्दांना किंवा वाक्यांना जो वर्ड जोडतो त्या वर्डला म्हणतात कंजंक्शन. आता फॉर एक्झाम्पल इथं अँड आहे बघा, हे अँड आहे, हे काय करतं? दोन वाक्यांना जोडतं. आता तिथे दोन वाक्य कोणते आहेत बघा. मदर कुक्ड फूड म्हणजे आईनं स्वयंपाक केला किंवा आईनं अन्न शिजवलं किंवा आईनं अन्न बनवलं, हे एक वाक्य. आणि पुढचं वाक्य काय? वी स्टार्टेड डिनर, आम्ही जेवायला सुरुवात केली. बरोबर. हे दोन वाक्य, ह्या दोन वाक्यांना जोडणारं जो शब्द आहे त्याला काय म्हणतात? कंजंक्शन म्हणतात किंवा उभयान्वयी अव्यय. उभय म्हणजे काय? उभयचा अर्थ उभय म्हणजेच दोन. बरोबर. दोन वाक्यांना किंवा दोन शब्दांना जो जोडणारा शब्द असतो त्याला म्हणतात कंजंक्शन किंवा उभयान्वयी अव्यय. मदर कुक्ड फूड हे एक सेपरेट वाक्य आहे. आणि दुसरं वाक्य काय? वी स्टार्टेड डिनर, त्याला जोडणारा जो शब्द आहे अँड, त्याला म्हणतात कंजंक्शन. आता दुसरं एक्झाम्पल आहे सिद्धी कॅन नॉट ओनली सिंग बट ऑल्सो डान्स. आता ह्याच्यामध्ये नॉट ओनली बट ऑल्सो हे काय आहे? कंजंक्शन आहे. आता ह्याचे पण दोन वाक्य होऊ शकतात बघा. सिद्धी कॅन सिंग अँड सिद्धी कॅन डान्स. बरोबर. सिंग आणि डान्स हे दोन्ही सेंटेन्स किंवा दोन्ही वाक्य जोडण्यासाठी किंवा दोन्ही शब्द जोडण्यासाठी काय वापरलं इथं? नॉट ओनली बट ऑल्सो. म्हणजे सिद्धी कॅन नॉट ओनली सिंग बट ऑल्सो डान्स. आता असेच बरेच एक्झाम्पल आहेत. जसं की अँड, ऑर, ॲज वेल ॲज, नॉट ओनली बट ऑल्सो, बट, आयदर ऑर, नायदर नॉर, सो, फॉर, दॅट, बिकॉज, व्हाईल. असे बरेच ह्याचे काय आहेत? कंजंक्शनचे एक्झाम्पल आहेत. ठीक आहे. तर ते प्रत्येक हे डिटेलमध्ये पूर्ण आपण काही पाहण्याची गरज वाटत नाही मला. फक्त समजलं म्हणजे फक्त याची डेफिनेशन समजून घ्या आणि हे दोन जर वाक्य समजून घेतले, दोन एक्झाम्पल, तर हे कंजंक्शन हे कन्सेप्ट काय आहे तर ते आपल्याला समजून जाईल. नंतरचा पुढचा पार्ट आहे तो इंटरजेक्शन म्हणजेच केवल प्रयोगी अव्यय. जे डेफिनेशन बघा काय? अ वर्ड ऑर फ्रेज दॅट इज यूज्ड टू एक्सप्रेस सरप्राईज, पेन, प्लेजर. म्हणजे सरप्राईज म्हणजे आनंद, दुःख, हे जे व्यक्त करणारे शब्द असतात त्यांना काय म्हणतात? केवल प्रयोगी अव्यय किंवा इंटरजेक्शन्स असं म्हणतात. त्याचे एक्झाम्पल काय आहेत बघा. ओ, हुर्रे, वाव, हे काय आहे त्याचे एक्झाम्पल आहेत. समजा आपण एखादी टुर्नामेंट जिंकली किंवा आपण एखादी मॅच जिंकली तर आपण काय करतो? आनंद व्यक्त करतो, सेलिब्रेट करतो. बरोबर. तो काय असतो? आपलं प्लेजर असतं, आनंद. तर तो कसा सेलिब्रेट करतो आपण? हुर्रे, वी वॉन द मॅच. त्यामध्ये हुर्रे हे जे आहे ते काय आहे? इंटरजेक्शन आहे. किंवा एखादं तुम्हाला छान स्वीट बेबी जर आवडलं
तर आपण त्याला काय म्हणतो, तर आपण काय कसं एक्सप्रेस करतो आपण, एक्सप्रेशन असतात हे. आपण एक्सप्रेस कसं करतो, वाव युअर बेबी इज सो ब्युटिफुल किंवा युअर बेबी इज सो क्यूट, हो ना. तेव्हा हे काय आहेत, वा, ओ, हुर्रे, वाव, त्यांना काय म्हणतो आपण, इंटरजेक्शन किंवा केवल प्रयोगी अव्यय म्हणतात. ठीक आहे. आणि केवल प्रयोगी अव्ययाच्या किंवा इंटरजेक्शनचा जो शब्द असतो त्या शब्दाच्या समोर नेहमी हे असं एक्सक्लेमेटरी चिन्ह असतं बघा. इथे प्रत्येक ठिकाणी दिसतंय तुम्हाला, ओ, हुर्रे, वाव. ओके. तर आपण अशा पद्धतीनं सर्व पार्ट ऑफ स्पीच पूर्ण केले आहेत. नाऊन, प्रोनाऊन, ॲडजेक्टिव्ज, वर्ब, नंतर आज जे पाहिले आपण ते ॲडवर्ब, त्याच्यानंतर प्रिपोजिशन, कंजंक्शन आणि शेवटचं इंटरजेक्शन. हे सगळे पार्ट्स आपले पाहून झालेले आहेत.